तर जय शिवराय, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे राजकारणी लोक शिवरायांचं नाव घेऊन मतं मागतात, वोट बँक म्हणून ते शिवरायांचा उपयोग करतात। ते राजकारण कुठले असो, लोकसभा असो, विधानसभा असो, सरपंच केचा असो, प्रत्येक वेळेस प्रत्येक जण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मतं मागतो, शाहू फुलेंचं नाव घेऊन मत मागतो, बाबासाहेबांचं नाव घेऊन मतं मागतो। पण ह्या लोकांची ती कुवत आहे का? किंवा जर हे त्याचं नाव घेत असतील, हे जर थोर पुरुषाचं नाव घेत असतील, तर त्यांच्यामध्ये ह्या 5 गोष्टी आहेत का, सर्वांनी तपासून बघायचं। आणि एवढ्या महत्त्वाच्या व्हिडिओला पहिले लाईक करा आणि पहिले व्हिडिओ शेअर करा, कारण ही एक अमूल्य माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे। आता हे 5 मुद्दे कुठले आहेत बघून घ्या। पहिला मुद्दा आहे एकनिष्ठता। एकनिष्ठता एक अशी गोष्ट आहे ते प्रत्येक राजकारण्यामध्ये पाहिजे। एकनिष्ठ ज्याने आपलं मत केले त्यांच्यासोबत, आपल्या खुर्चीसोबत जोपर्यंत एकनिष्ठ राहत नाही तोपर्यंत तू राजकारण करू शकत नाही। आता एकनिष्ठ म्हणजे काय नेमकं? आपल्या पदाचा कधीही दुरुपयोग करायचा नाही आणि ज्या गोष्टीवर ज्याचा हक्क आहे तो हक्क त्यांना मिळवून द्यायचा आणि आपल्या वादासोबत, आपल्या ध्येयासोबत आणि आपल्या खुर्चीसोबत नेहमी इमानदार आणि एकनिष्ठ राहायचं। हे राजकारणाला जमते का? बघा, कधीच जमणार नाही। पण ह्या लोकांना कधीच हक्क नाही मत मागायचं यांचं नाव घेऊन। पुढला मुद्दा आहे प्रजेचे हित। शिवरायांनी नेहमी प्रजेचं हित बघितलेलं आहे। प्रत्येक गोष्टीतून, लहान लहान गोष्टीमधून त्यांनी हित फक्त प्रजेचं बघितलेलं आहे। प्रजा आहे तर राजा आहे, नाहीतर राजा राज्य कुणावर करणार? जर मतदारच नसतील तर नेते का कामाचे? जर देशच नसेल राजकारणाला अर्थ आहे का? म्हणजे राजकारणाचं सगळ्यात मोठं जे ध्येय असतं किंवा काम असतं ते एकच असलं पाहिजे की प्रजेचं हित। आपल्याकडनं प्रजेचं हित कसं होईल? आपण ह्याच्याकडे टॅक्स घेतो, प्रजा घरामध्ये चहा सुद्धा असंच पित नाही, ते टॅक्स पे करून चहा पिते। म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रजा आपल्याला पुरवते टॅक्सच्या रूपामध्ये। आपण त्यांना काय देतो? फक्त आपण इनपुट घेतो, आउटपुट फक्त आपल्याच पाहुणे रावळे, बहीण साले फिले इकडे फिरवतो। ते आउटपुट प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे। असं पोहोचते का? असं मला वाटत नाही पोहोचत असेल म्हणून। त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा बघितल्या पाहिजे। प्रत्येक वेळीच एक गोष्ट डोक्यात चालली पाहिजे की आपल्याकडनं, आपल्या पक्षाकडनं किंवा आपल्या पदामुळं कुणाचं हित कसं होऊ शकेल याकडे लक्ष हे दिलं पाहिजे। सर्व धर्म समभाव हा आपला पुढला मुद्दा आहे। शिवरायांच्या राज्यामध्ये कधीही धर्मभेद, जातीभेद झाला नाही। स्वराज्य असं उभं राहिलं नव्हतं। स्वराज्य उभं करण्यामध्ये कित्येकांनी आपलं बलिदान दिलं होतं, किती रक्त सांडलं होतं, पण ते रक्त कुणाचं होतं? हिंदू, मुस्लिम, नंतर 12 बलुतेदार, हे सर्व एकत्र मिळून त्यांनी काम केलं आणि स्वराज्य उभा केलं। कारण शिवरायांनी त्यांना हमी दिली। शिवराय त्यांना आपले आपले काय वाटायचे? कारण शिवरायांनी सांगितलं होतं हे स्वराज्य हे माझं नाही, ते शिवरायांचं हे स्वराज्य नाही, स्वराज्य तुमचं आहे। हे स्वराज्य सर्वांचं आहे, हे स्वराज्य रयतेचं आहे, हे स्वराज्य रयतेचं राज्य आहे। हे शिवरायांनी प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत मनामध्ये गोष्ट रुजवली होती। पण आता हल्ली असं नाही। राजकारणामध्ये व्यक्ती आला की यांना वाटतं की आपली जागीर आहे, सगळी काय आहे ते सगळं आपलंच आहे, ह्या गोष्टी चालू आहेत। जोपर्यंत हा भाव याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत समजून जा काही तुमचं होणार नाही। जातीवर राजकारण शिवरायांनी कधी केलं नाही। जातीवर, धर्मावर कधी हे राजकारण केलं नाही किंवा कुणाला महत्व दिलं नाही शिवरायांनी। जो कर्मानं, कर्तव्यानं श्रेष्ठ आहे, कार्यकुशलतेवर त्यांनी पद दिले आणि ह्या जातीयता हे राजकारणी उद्भवतात, उत्पन्न करतात राजकारण करण्यासाठी। त्यामुळे हे गोष्ट सुद्धा आपण एक शेवटचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे शिवरायांनी गद्दाराला कधीच माफ केलं नाही। म्हणजे गद्दारी आणि शिवराय हे दोघांचं एकमेक घनिष्ठ असं नातं होतं। कसं काय? कारण राजा म्हणून शिवाजी महाराज सर्वांचे ताईत, सर्वांचे आवडीचे काय होते?
कारण शिवरायांनी गद्दाराला कधीच माफ नाही केलं. तो जवळचा असो किंवा दूरचा असो, कुठलाही असो, गद्दार हा गद्दार असतो. त्यामुळं गद्दाराला शिवरायांना कधीही माफ केलं नाही. पण आताच्या नेमक्या राजकारणामध्ये चाललंय काय? कोण कुणाची गद्दारी करतोय? तुम्ही गद्दारी कुणाशीही करा, पण फक्त आपल्या जनतेची गद्दारी करू नका. जनतेसोबत तुम्ही गद्दारी करू नका. कारण गद्दारी जर तुमच्या रक्तामध्ये असेल, तुम्ही जर गद्दार होत असाल, तर तुम्ही शिवरायांचे मावळे नाही. हा, जर तुम्ही गद्दार आहात, तुमची नैतिकता आहे, तुम्ही नैतिकता बघून तुम्ही गद्दार झाला असाल, तर ते योग्य आहे. धर्मासाठी कधी कधी आता इथं वाईट गोष्टी काढून घेऊ नका. धर्म म्हणजे काय? एक चांगलं कार्य. धर्मासाठी कधी एखादं कार्य वाईट करावं लागत असेल, तर ते कार्य वाईट नसतं, ध्यान ठेवा. त्यामुळं गद्दार कधी शिवरायांनी त्यावेळेशी माफ केलं नव्हतं. आणि शिवराय जर आताही असले असते तरी कधीही ह्या गोष्टी होऊ दिल्या नसत्या. आणि ह्या गोष्टी राजकारणाच्या मध्ये आहेत का? हे आता आलेले 5 पॉइंट राजकारणी पाळतात का, त्यामध्ये आहेत का? हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर ह्या गोष्टी जर 5 राजकारणी पाळत नसतील, त्या गोष्टी राजकारणामध्ये नसतील, तर त्या लोकांना मत मागायचा काही अधिकार नाही. तुम्ही शिवरायांचं नाव घेऊन, बाबासाहेबांचं नाव घेऊन, शाहू फुलेंचं नाव घेऊन तुम्ही मत मागू शकत नाही. म्हणजे ते कुवत नाही, तुमची ती अवकात नाही मत मागायची. त्यामुळं कधीही ह्या 5 जर गोष्टी असतील तर मत करा. आणि हे 5 गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही राजकारण करा, तुम्ही मतदान करा. तुम्हाला एकूण याविषयी वाटते काय? शिवरायांच्या ह्या 5 गोष्टी ह्या राजकारणामध्ये आहेत का? तर नसतील तरी असायला पाहिजेत किंवा नाही, खाली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करायचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला